नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे कृष्णाचं खूप छान सगळ्या बायकांना बोलवून सांगणं चालू असतं की मी आज जो काही गृहउद्योग सुरू केला आहे त्याचं ओपनिंग आहे. तर हे कोणाच्या हस्ते ओपन होणार असा विषय चालू असतो. इथे सावित्री म्हणते मला फार कंटाळा आला ह्या बाईची मोठेपणा पाहून, आता मी ना घरीच निघून जाते. आणि ती जायला निघते त्याच वेळेला पाठीमागून हाक येते, आई थांब ना. तर इथे मागे वळून ज्यावेळेला सावित्री पाहते, कृष्णा तिला म्हणू लागते की आई तुझ्याच हाताने मी हा गृहउद्योग सुरू केला आहे, तर त्याचं ओपनिंग करावं अशी माझी इच्छा आहे. इतका मोठा मान दिला सावित्रीला. सावित्री तर एकदम भारावूनच गेली. मग ती ते बॅनरवरचं नाव पाहते, सावित्री साडी कलेक्शन. बापरे, आपल्या आईचं नाव इथे दिलं आहे ह्या गोष्टीचं कौतुक आपल्या सावित्रीला पहिल्यांदाच वाटले. आणि बाळजाबाई म्हणते तुझ्याकडनं तिला प्रेरणा मिळाली म्हणून तर तिने हा गृहउद्योग सुरू केला ना, आणि ह्या कंपनीचं नाव तुझ्याच नावावरती ठेवले. इतकी भारावून गेली. आजपर्यंत मी तुला कृष्णा कधी समजून घेतलं नाही, पण तू नेहमी कधीच उलटून बोलली नाही, मला समजूनच घेत आली आहेस. तू किती चांगल्या मनाची आहे हे मला आज कळलं आहे. तू मला इतका मोठा मान दिला, आजवर मी तुझ्यावरती काय काय अन्याय केला हे सगळ्या गोष्टीचे पाडे इथे सावित्री रडता रडता वाचू लागते. आईला ती म्हणू लागते की आई नको ना असं रडू, जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया आपण. पण आता इथे पश्चात्ताप करताना सावित्री आपल्याला पाहायला मिळेल. सावित्री तिच्या कर्मांची धडे वाचू लागते. ज्या वेळेला पहिल्यांदा कृष्णा तुला माझ्या नवऱ्याने घरी आणलं, तू खरंच लक्ष्मी होती, मला का कळलं नाही. त्या दिवशी मी तुझ्यावर किती ओरडले, तुला किती अपमानित केलं, आणि इथून पुढे तुला घरात कधीही घेणार नाही. तुला आई म्हणून कधी माया लावलीच नाही मी. कधी तुझं तोंड जर मला दिसलं तर मी लगेच म्हणायची की मला आज चांगला दिवस जाणार नाही. तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत मी खोडच घालत आले, कधीच तुझं चांगलं भलं मी होऊ दिलं नाही. अस्थि विसर्जनालासुद्धा तुझ्यासोबत मी माझ्या नवऱ्याच्या अस्थि विसर्जनाला आली नाही. आजपर्यंत मी किती अन्याय केला, एवढं सगळं असूनही तू एक शब्द उलट माझ्याशी बोलली नाही. वरतून माझी सगळं काही सहन करत राहिली, आणि आज माझ्या नावाने तू एवढी मोठी कंपनी खोलली. ह्या गोष्टींनी खरंच मी भारावून गेले. मला माफ करशील का गं? ह्या जन्मात मी केलेले हे सगळे पाप आहे, ह्या पापांची मला माफी मिळेल का? आणि त्यातली त्यात मी तुझी ही जी कंपनी आहे याच्या साड्या जे बॉक्सेस जे आहे ते उद्ध्वस्त केले, आता कसं तुझा बिझनेस होणार? आपली कृष्ण घाबरते, रडायला लागते. इथे आपल्या दुष्यंतला कॉल येतो की माल वगैरे सगळं तयार आहे की नाही, आणि दुष्यंत म्हणतो हो सगळं काही तयार आहे, तुम्ही एकदा येऊन बघून जा. आणि इथे कृष्णा म्हणते अहो तुम्ही त्यांना बघायला बोलवलं पण मग आता हे सगळं साड्यांचं उद्ध्वस्त झालं ना. तर इथे कृष्णाला आता घडलेली हकीकत दुष्यंत सांगू लागतो की मला ह्यांच्यावरती पहिल्यापासून डाऊट होता, म्हणून मी यांच्यावरती बारीक नजर ठेवून होतो. आणि मी जो मेन माल होता ना तो दुसऱ्या ठिकाणी गोडाऊनला ठेवला होता, यांनी जो खराब केला तो दुसरा माल होता. त्याच्यामुळे तू घाबरू नको. आणि ह्या हिला सावित्रीला जोडी ही पूजा, समर, आणि त्यांच्यासोबत आपल्याच घरातले आणखी 3 व्यक्ती दलपत, जयवंत आणि मैनावती हे सुद्धा होते. यांच्यावर मला पहिल्यापासून डाऊट होता, मी यांच्यावर बारीक नजर ठेवली. आता दलपत हात जोडत आपल्या बाळजाबाईसमोर येऊन म्हणू लागतो की वहिनी साहेब माफ करा, माझ्याकडनं गद्दारी झाली. तर आता त्यांना चांगलाच चोप आपली बाळजाबाई देते, गद्दारी. इथून पुढे जर तुम्ही असं काही केलंस तर तुम्हाला तिघांना मी जेलमध्ये पाठवायला कमी करणार नाही, अशी सक्त ताकीदच आपल्या बाळजाबाईने दलपत, मैनावती, जयवंत यांनाही दिलेली आहे. आता आपण पाहू शकतो एवढे सगळ्यांचं मन परिवर्तन कृष्णाच्या चांगुलपणामुळं झालं आहे, कृष्णाच्या चांगल्या वागण्यामुळं झालं आहे. तर इथे हे सगळं पूजा पाहते. पूजा तिच्या आईला म्हणते आई काय गरज आहे हिच्यासमोर हात जोडायची किंवा हिला चांगलं मानायची. तर आपण पाहू शकतो की सगळेजण आपल्या कृष्णासमोर आपल्या कर्मांची फळे जे काही आहे ते धडे वाचू लागतात. तर इथे सावित्री म्हणू लागते की नाही गं, आजपर्यंत मी तुला समजूच शकले नाही, तुझं फार मोठं मन आहे, तुझं मन ओळखायला मला उशीर झाला, पण मला माफ करशील ना गं? असं म्हणत सावित्री कृष्णासमोर हात जोडते आणि आई म्हणून जवळ घेते कृष्णा. तर आता इथे ही जी पूजा आहे तर ती आईला म्हणते आई तू आजपर्यंत मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली, आता ह्या पोरीचीच आई ह्या लबाड वागण्याला तू काय फसतेस का? तर आता तिला चांगलंच 4 शब्द आपली सावित्री सुनवते की तिने तुझा जीव वाचवला, कधी तिने तुला कधीच कमी काही पडू दिलं नाही, हवं ती गोष्ट आणून दिली, पैसा अडका सगळं एका रात्रीत तिने उभं केलं, कष्टाने ते सगळं तुला दिलं. आणि इतके दिवस मला ही गोष्टच समजली नाही, मी हिला समजूनच घेऊ शकली नाही. आणि पूजा तू पण डोळे उघड अगं, तुला दिसायला हवं, तिने आजपर्यंत आपल्यासाठी किती काय काय केलं आहे, अजूनही करतच आहे. कधी उलट शब्दाने एक शब्दाने ती कधी काय म्हणत पण नाही.
हे सगळं आपल्यासाठी तिने चांगुलपणाने केलं. ह्या सगळ्या गोष्टींचे धडे आपली सावित्री पूजासमोर वाचते आणि कळत नकळतपणे आपल्या पूजाला आता त्या सगळ्या गोष्टींमुळे डोळे उघडलेले आपण पाहू शकतो की खरंच तिने आजपर्यंत आपल्यासाठी किती काय काय केलं आहे आणि आपण तिच्याशी कसं वागत आलो आहे, तिच्या चांगल्या कामात कसे खोडे घालत आलो आहे. तर आता सावित्री इतकं छान प्रकारे आपल्या मुलीला समजून सांगते आणि ती पण म्हणते की तू पण तुझे डोळे उघड आणि कृष्णाला कृष्णाला म्हणजे स्वीकार आणि आता तिची माफी पण माग. आपणच केले एवढे गुन्हे, तिने कधीच आपल्यासाठी वाईट विचार केला नाही, कधीच तिने आपल्याला दुरवलं नाही. उलटं ती आपल्याला जवळ घेत राहिली, आपले सगळे गुन्हे पोटात घेत राहिली, समजून शिकवून आपल्याला जवळ करत राहिली. या गोष्टीचा पश्चाताप आता पूजाला झाला आणि कृष्णाची माफी मागायला ती तिच्याजवळ जाते. तिच्या पायावरती डोकं टेकवत म्हणते की कृष्णा, मला माफ कर, मी आजपर्यंत तुझ्यासोबत खूपच अन्याय केला, कधी तुला समजून घेतलं नाही, तू माझ्याशी कधी चांगली वागत होती, त्या सगळ्या गोष्टी मी उलट्या अर्थाने घेत होते आणि माझी खरंच चूक झाली असं म्हणत ती आता तिचे पाय घट्ट धरू लागते. तर आपली कृष्ण म्हणते की अगं माझे पाय नको पकडूस, तुझी जागा काय माझ्या पायाजवळ आहे. तर इथे पूजा म्हणते नाही, खरंच माझी जागाच तुझ्या पायाजवळच असायला हवी, कारण तू खूप ग्रेट आहे आणि मी आजपर्यंत खूप चुकीची वागली. तर आता इथे आपण पाहू शकतो की कृष्णा आणि आपली पूजा यांच्यातला जो संवाद येतो एकदम भावनिक झालेला असतो. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आपल्या कृष्णाच्या चांगुलपणाने अख्ख्या लोकांची मनं बदलली. इतके जर विरोधक होते, इतके कुरापती करायचे, ते सगळेजण आज इतके चांगले वागू लागले आणि या सगळ्या गोष्टी इतक्या झटपट घडताय ना. आणि हे कधीच सुधरेल असं इतक्या पटक्यात वाटलं नव्हतं. पण खरंच नवीनच वळण आलं या सिरियलमध्ये. सगळ्यांचं मन परिवर्तन झालं, सगळेजण खूप छान वागायला लागले. अगदी सख्या बहिणींसारखं आता पूजा म्हणते आपण राहूया, रक्ताचं नातं नसलं तरी आपलं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठं आहे असं इथे कृष्ण म्हणते. आणि तुम्ही मला कुटुंब दिले, त्याच्यामुळे तुम्हीच माझं कुटुंब, तुम्हीच सगळे आहे माझ्यासाठी, तुम्ही सोडलं तर मला ह्या जगात कोणीच नाही असं म्हणत कृष्णाने पूजाला जवळ घेतलं. दोघी बहिणी ढसढस रडू लागतात आणि भक्ती तर नेहमीच तिच्या बाजूने होतीच होती. आज सावित्रीचं पूजाचं मन परिवर्तन करण्यात आपली कृष्णा यशस्वी झालेली आहे आणि हा छानसा छोटंसं कुटुंब आपल्याला आता नव्याने एकत्र आलेलं पाहायला मिळणार. बघता बघता 5 वर्ष उलटली. 5 वर्षानंतर आपली कृष्णा आपल्या तुळशी आईला म्हणते की आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव, कधी संकट येऊ देऊ नको. आणि काय झालं, त्याच वेळेला तिला गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तर आपला दुष्यंत तिला पटकन सावरतो आणि आपल्या आईला म्हणतो की डॉक्टरांना लगेच बोलवून घे. डॉक्टर मग आलेले असतात, चेकअप करू लागतात. चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की तुमच्या बायकोला आता जास्त जपावं लागेल. आता जपावं लागेल म्हटल्यावर आपला दुष्यंत घाबरतो आणि काय झालं आहे असं म्हणत विचारू लागतो. तर डॉक्टर सांगतात अहो आता तुमचे 3 होणार आहे, तुमच्या घरात नवीन पाहुणा येणार आहे आणि आपल्या बायकोला दिवस आहे. ही गोष्ट कळल्यावर सगळ्यांना इतका आनंद झाला आहे, दुष्यंतला पण आनंद झाला आहे. आनंदाकडे चला, इतकी छान न्यूज आली. आणि बाळजाबाई म्हणते 5 वर्ष लागली तब्बल ह्या सगळ्या गुड न्यूजला. आणि दुष्यंत म्हणतो बापरे, अरे तू आई होणार, मी बाबा होणार, आई आजी आजोबा होणार, किती आनंद सगळ्यांचा. तर आता आपल्या कृष्णाला जवळ घेत तिला छान शुभेच्छा दिल्या जातात. गावभर पेढे वाटण्यासाठी आढळराव निघतात. तर बाळजाबाई त्यांना थांबवते आणि म्हणते की अहो अजून चोरोटी भरलेली नाही, तर आपण नाही देऊ शकत कोणाला अजून ही गुड न्यूज, त्यामुळे आधी चोरोटी भरू द्या. खरंच मला तर खूप आनंद झाला आहे. आणि आता बाळजाबाईला आनंद झाला आहे की ती आजी होणार आहे. ह्या गोष्टीचा पण सगळेजण आनंदी असतात. कृष्णा मात्र डोळ्यात पाणी येऊन रडू लागते आणि म्हणू लागते की आढळरावांना माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण कराल का. आता इच्छा कोणती आहे ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 5 वर्ष झाली एखादी व्यक्ती चुकीचं वागायचं असते तर कधीच वागली असती, पण खरंच आपल्या बाळजाबाई सुधारले. आता तुम्ही पण त्यांचा स्वीकार करा. माझ्या येणाऱ्या बाळाला आजी आजोबा एकत्र दिसायला हवे आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही करावी, तुम्ही लग्न करावे. आढळराव म्हणतात ठीक आहे, तुझी इच्छा आहे बाळा, आपण करून टाकूया. आणि हाच आपल्या सिरियलचा नवीन ट्विस्ट म्हणायचा की शेवट म्हणायचा गोड. असा हा सगळा परिवार एकत्र येऊन सगळेजण आनंदाने गोडी गोविंदाने नांदताना आपल्याला पाहायला मिळणार. चला तर मग ह्या सिरियलचा आजचा भाग खूपच छान होता, शेवट गोड झाला तर सगळंच काही गोड. आता आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.